माऊलींनी सांगितलं होतं, देव शोधायचा असेल तर मनाच्या अंतरात शोधा. आणि त्या माऊली म्हणजेच संत शिरोमणी जनाबाई. अत्यंत साधं पण तेजस्वी जीवन जगणाऱ्या आणि लहानपणापासूनच विठोबाच्या नामस्मरणात रंगलेल्या, तसेच संत नामदेवांसोबत पंढरपुरात सेवा करत करत भक्तीची एक गाथा व संग्रह बनलेल्या त्या एक महान संत होत्या. त्या संत जनाबाईंच्या चरणी नतमस्तक होऊन आपण त्यांच्या भक्तिपथाचा मागोवा घेऊया. तो त्यांच्या अभंगातून, अनुभवातून आणि त्यांच्या पवित्र आठवणींतून. परंतु त्या अगोदर तुम्हा सर्वांचे आपल्या आवडत्या अविरत या चॅनेलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्यानंतर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. पंढरीची सावळी विठाई म्हणजे दीनदुबळ्यांची आई, सुखदुःख जाणून घेणारी माऊली, असा या विठाईच्या नावाने संत जनाबाई टाहो फोडत असत. या विठाईची वाट पाहून संत जनाबाई अत्यंत व्याकुळ होत. पांडुरंगाच्या देवळासमोरच झोपडीत राहणाऱ्या गरीब जनाबाईंनी देवाच्या गळ्यातले पदक चोरले असा आरोप त्यांच्यावर होतो. मग आपण सोन्या नाण्याची नव्हे तर विठुरायाची चोरी केली आहे आणि त्याला हृदयात बंदिस्त केले आहे, असे धरीला पंढरीचा चोर या अभंगातून त्या सांगत आहेत. जनाबाईंची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं. दळिता कांडिता तुझं गायी न अनंता, हे त्यांचं तत्वज्ञान खेडोपाड्यातील अडाणी माणसांनाही आपलं वाटत होतं. जनाबाईंनी दाखवलेला लेकुरवाळा विठुराया ह्या संसारात रमलेल्या मुलं बाळं सांभाळणाऱ्या आयाबायांना नेहमीच भावलेला आहे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, हा जनाबाईंचा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालतात. परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव आहे. त्यांच्या वडिलांनी जनाबाईंना नामदेवांचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे घरकामासाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत. जनाबाईंचा जन्म परभणीमधील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठल भक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील माझ्या वडिलांचे दैवत तो हा पंढरीनाथ या ओळीवरून त्यांचे वडील दमा हे देखील वारकरी असावेत अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुण, त्याही भगवत भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना व धान्य काढताना त्यांच्या ओव्या गातात. अतिशय सामान्यातील सामान्य अशी जनाबाईंची ओळख. पण आयुष्यभर घरकाम करणाऱ्या या दासीनं एक असामान्य काम केलं. ते म्हणजे त्यांनी काळजाचा ठाव घेणारे अभंग लिहिले आणि मराठवाड्यातल्या गंगाखेडची जणी संत जनाबाई बनल्या. तत्कालीन खालच्या सामाजिक स्तरातून वर उठून स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या संत जनाबाई अशी त्यांची ओळख होती. संत जनाबाई यांचे आई वडील दोघेही पंढरपूरच्या विठुरायाचे निस्सीम भक्त होते. दोघंही पंढरीची वारी न चुकता करत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोरच संत नामदेव यांचा वाडा असल्यामुळे जनाबाईंना विठुरायाचं दर्शन रोजच घडायचं. त्यातच नामदेवांच्या घरी विठ्ठल भक्तीचा सातत्यानं गजर होत असल्याने त्यांच्या जीवनात पंढरपूर, पंढरीनाथ आणि नामदेव यांना विशेष स्थान होतं. नामदेवांच्या सहवासात त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ते जनाबाईंचे पारमार्थिक गुरु बनले. त्यामुळेच त्यांना नामयाची दासी म्हणूनही ओळखलं जातं. जनाबाईंच्या मनातील श्रेष्ठ गुरुभाव ही त्यांची शक्ती होती. आयुष्यभर नामदेवांच्या भक्तिमार्गाच्या पाऊलखुणांवरून प्रवास करणाऱ्या जनाबाई अखेरच्या क्षणी देखील गुरुची सावली बनून राहिल्या. इसवी सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या मुहूर्तावर संत नामदेवांनी देह ठेवला. संत जनाबाई देखील त्याच वेळी नामयाच्या पायरीवर विसावून पांडुरंगात विलीन झाल्या. अभंग, गवळणी, ओव्यांच्या रूपात अजूनही संत जनाबाई खेडोपाड्यातील घराघरात जागृत आहेत. लाडक्या जनाबाईंच्या आठवणी त्यांच्या भक्तांनी जीवापाड जपून ठेवल्या आहेत. जनाबाईंचे माहेर म्हणजे परभणीतील गंगाखेड गाव.
याच गावात जनाबाईंचा जन्म झाला. पुढे संत बनलेल्या जनाबाईंची इथं गावकऱ्यांनी समाधी बांधली. जनाबाईंना जातो ओढू लागणाऱ्या देवाची मूर्ती देखील इथं दिसते. त्यांच्या सर्व घरकामात मदत करणारा विठुराया भिंतीवरच्या चित्रांमध्ये रेखाटलेला दिसतो. दासी जनीचं संत कबीरांनी केलेल्या कौतुकाचा प्रसंगही इथे चितारण्यात आला आहे. इथून दरवर्षी जनाबाईंची दिंडी पंढरपूरला जाते. संत जनाबाई आयुष्यभर राहिल्या त्या पंढरपूरमध्ये संत नामदेवांच्या घरी. दासी म्हणून राहिलेल्या जनाबाईंच्या वाट्याला इथे खूप काबाड कष्ट आले, पण त्यांना या कामामध्ये मदत केली ती प्रत्यक्ष पांडुरंग विठुरायाने. जातं, मडकी, गोवऱ्या असा सगळा जनाबाईंचा संसारच पंढरपूरकरांनी इथं जपून ठेवला आहे. त्यांचा हा संसार पाहिल्याशिवाय वारकरी पंढरपुरातून परतत नाहीत. जनाबाईंचे अभंग दूर दूरपर्यंत लोकप्रिय झाले आणि त्यांची ख्याती कबीरांच्या कानी गेली. इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण, या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाबाईंच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना समजले की ती गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे. तिला येण्यासाठी काही वेळ लागेल. दासीचे घरकाम करणारी आणि गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले. तिथे नदीकाठावर 2 पोक्तवयीन स्त्रिया एकमेकींशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मध्ये गोवऱ्यांचा मोठा ढीग होता. गोवऱ्या चोरल्याचे एकमेकींवर त्या आरोप करीत होत्या. संत कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले आणि मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना देखील विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का. त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर दोघींपैकी एकीने दिले आणि ती म्हणाली, ही काय, हीच की जनी चोरटी, माझ्या गोवऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते आणि वरतोंड करून मला शानपणा शिकवते. त्या बाईच्या या उद्गाराने कबीरांना थोडासा धक्का बसला, कारण त्यांच्या मनात संत जनाबाईंचे वेगळेच चित्र उभे राहिले होते. तरीही त्यांच्या या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आचारभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले. त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तूच जणी आहेस का. यावर ती हातातल्या गोवऱ्या खाली टाकून बोलती झाली, होय बाबा, मीच ती जणी. तुला काही त्रास आहे का माझा. तिच्या या उत्तराने आणि तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते. मात्र जनाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आले. ती कबीरांना म्हणाली, हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव नाही, पर तुम्ही एक काम करा. आमच्या दोघींच्या बी गोवऱ्या यात आहेत. तुम्ही आमच्या गोवऱ्या निवडून वेचून द्या. तुम्ही एवढं काम करा आणि मग इथून जावा. आता गोवऱ्या सारख्याच दिसतात. शेणाच्या गोल आकाराच्या त्या गोवऱ्यात कुठली गोवरी कोणाची हे कसं ठरवणार. याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, त्यात काय इतका विचार करायचा, अगदी सोपं काम आहे. आता कबीरजी चकित झाले होते. सारखे दिसणाऱ्या शेणाच्या गोवऱ्यात कुठली गोवरी कोणाची हे ओळखता येणं अशक्य होतं. मात्र जनी म्हणते की हे सोपं आहे. हे कसं काय सोपं असू शकतं, किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली. कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, अहो महाराज, हे अगदी सोपं काम आहे. सगळ्या गोवऱ्या एका ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गौरीला कान लावा. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी, आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गौरी हिची. जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरामोरा झाला. कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील 2 गोवऱ्या उचलल्या. गोवऱ्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य, त्या गोवऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. आपण इथे येऊन कोणतीही चूक केली नाही. आपण एका महान कवयित्रीला भेटलो आहोत, जिच्या विचारात देव वसतो आहे हे त्यांच्या लक्षात आलं. कबीरांनी साऱ्या गोवऱ्यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोवऱ्या होत्या, तर बहुतांश गोवऱ्या ह्या जनाबाईंच्या होत्या. जनाबाईंच्या गोवऱ्यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोवऱ्या टाकून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती आणि वर
जनाईला ते खोटे ठरवत होत्या. गोवऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होतं. जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, या गौऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का? एकदम साधी गोष्ट आहे. मी या गौऱ्या थापताना विठ्ठलाचं नाव घेते आणि माझ्या ध्यानीमनी पांडुरंग असतो, त्यामुळे या तो गौऱ्यात देखील असतो. कबीर चकित होऊन जनाबाईंकडे पाहत राहिले आणि मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या. एकाग्रचित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी त्यातील भावार्थ हा श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासून असावी. ती खरी असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो. त्या विठ्ठल भक्तीत एवढे रंगून जाऊन सेवा करतात की प्रत्यक्ष विठ्ठल येऊन त्यांना सेवेत सहाय्य करीत असे. संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. दळिता कांडिता तुझं गायी न अनंता असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरु होते. श्री संत ज्ञानदेव, विसोबा खेचर, संत नामदेव, संत जनाबाई अशी त्यांची गुरु परंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संतसंग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयी त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू असे त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी म्हटले आहे. गौऱ्या शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत. जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे 350 अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हाद चरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यान रचना पण त्यांच्याच नावावर आहे. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्वरांना म्हणजेच संत एकनाथांचे नातू यांना स्फूर्ती मिळाली होती. संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. नामदेवांवरील भक्ती प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळेप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. वात्सल्य, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्रीविषयीच्या भावना या संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. अशा थोर संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी आषाढ कृष्ण त्रयोदशी या दिवशी समाधीस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या. नामस्मरणाची अखंड धारा चालू ठेवणाऱ्या, श्रमामधून सेवा उगम पावते हे सांगणाऱ्या आणि विठोबाच्या चरणाशी नित्यस्वरूप राहणाऱ्या संत जनाबाई, त्यांचं जीवन म्हणजे संत साहित्याचं एक अमोल रत्नच होय. त्यांनी मनाशी बाळगलेली एकनिष्ठता, आर्तता आणि निस्सीम श्रद्धा ही आजच्या काळालाही दिशादर्शक आहे. या धावपळीच्या जीवनात भगवंताचे नामस्मरण करण्यास विसरू नये हीच जणू त्यांची अखेरची शिकवण होती. त्या मायबाप संत जनाबाईंच्या चरणी नतमस्तक होऊन आपण देखील विठ्ठलाचे नामस्मरण करत त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊया. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.